किंवा MPSC झाल्यानंतर कुठली पोस्ट भेटते आणि UPSC झाल्यानंतर कुठली पोस्ट भेटते? आता MPSC म्हणजे काय, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे राज्य लोकसेवा आयोग, आणि UPSC म्हणजे काय, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. आता ज्यावेळेस UPSC एक्झाम कंडक्ट करते त्याच्यामध्ये विशेष म्हणजे 3 पदं असतात. एक IPS असतो, इंडियन पोलीस सर्व्हिस, आणि दुसरा असतो IRS, इंडियन रिव्ह्यू सर्व्हिस, आणि त्याच्यानंतर तिसरं पद असतं FS म्हणजे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस. आणि हे तिन्ही पदं क्लास 1 दर्जाचे असतात आणि हे 3 पदं UPSCद्वारेच कंडक्ट केल्या जातो. म्हणजे ज्यावेळेस सेंट्रल गव्हर्नमेंटचे महत्त्वाचे पदं असतात, जसं की परराष्ट्र सचिव, गृह राज्य सचिव, अर्थ सचिव, हे जे सचिव वगैरे निवडल्या जातात हे अनुभवी किंवा प्रदीर्घ कामकाजाचा अनुभव असलेल्या अधिकाऱ्यांनाच निवडलं जातं. परंतु ज्यावेळेस MPSC एक्झाम कंडक्ट करते त्यावेळेस मात्र फक्त महाराष्ट्रापुरतंच विचार केला जातं. म्हणजे ज्या अधिकाऱ्यांना वर्कआउट करण्यासाठी महाराष्ट्र हे एकच राज्याचं क्षेत्र दिलं जातं त्याच अधिकाऱ्यांसाठी MPSC एक्झाम कंडक्ट केली जाते. त्याच्यामध्ये जसं की राज्यसेवेमध्ये पदं आहेत, उपजिल्हाधिकारी हा MPSC कंडक्ट केला जातो, तर जिल्हाधिकारी हा UPSCद्वारे कंडक्ट केला जातो. उपजिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी, तहसीलदार, BDO जे हे सगळे पदं, PSI, STI, ASO, इवन दो ग्रुप Cचे सुद्धा टॅक्स असिस्टन्स, एक्साईज PSI, दारूबंदी अधिकारी जे आपण म्हणतो, त्याच्यानंतर मंत्रालयीन क्लर्क, हे सर्व पदं MPSCद्वारे भरल्या जातात.